आता आम्हाला जारूच्या बाटा दिसल्या आणि हे निशाण बघा किती क्लिअर आहे. छाप असा बरोबर उठवल्यासारखा मगरीच्या पायाचा छाप बरोबर उठला. इथं पायाच्या जो मागले बाजू असते ते किंवा गळ्यापासला भाग आहे अशा टाईपचा तो छाप बरोबर तिथं उठलेला आहे. मी घरी निवांत बसलो असता आपला एक मित्र अमन आपला सांगत आला की ब्लॉगर तिथे एक मगर पडली आहे आणि मगर डिग्रजच्या कृष्णाकाठी आपण इतके दिवस राहत असून वर्षातून कधीतरी एकदा दिसत्या. मग म्हटलं बघायला जायचंच. अमनला गाडी घेतलं आणि या इकडे बघा तुम्हाला दिसेल मगर इकडे आहे. तर खूप दुरून मात्र पाहावं लागत होतं आम्हाला की ते आडवी पडलेलं बघा तोंड वगैरे उघडलं आहे. तिनं तोंड उघडलेलं तुम्हाला दिसेल. तिचं तोंड कसं उघडलं आहे गवताच्या पलीकडे. मगर आणि आमच्यामध्ये अंतर साधारण एक नदी आणि शेती असं मिळून एक अर्धा किलोमीटरचं अंतर आहे आणि खूप दूर आहे ती. तोंड उघडून पडल्या बरं का. डिग्रजच्या कृष्णाकाठचा सर्वात मोठा प्राणी मगरच आहे आणि मगरीचं वैशिष्ट्य मित्रांनो जसं जसं मगर म्हातारं होत जात्या तसं तिची इम्युनिटी देखील वाढत जात्या. म्हणजे ती आणि तरुण होत जात्या. म्हणजे मगर कधी म्हातारच होत नाही असं म्हटलं तरी चालेल. आता तिला जवळून पाहायची इच्छा मात्र मनात जागृत झाली. म्हणजे तिला थोडंसं जवळून पाहू. इतक्या दुरून काय आपण लांब पाहिलं नाही. आता थोडं जवळून पाहू. जवळून तिला विनाकारण कसलाही त्रास न देता फक्त आपण जवळ जायचं आणि पाहायचं आहे तिला. एवढंच आपलं. कारण की मगर हा कॅटेगरी 1 मधली संरक्षित प्राणी आहे आणि त्याला जिजा पोहोचवणं किंवा धोका पोहोचवणं हे चांगलं नाही. त्यामुळे आपण फक्त तिला जवळून पाहायचा प्रयत्न करण्यासाठी आपण चाललेलो आहे. पण ते देखील काही सोपं नाही मित्रांनो. कारण की जवळून पाहणं यासाठी दलदल पूर्णपणे पार करावं लागणार आहे आणि तिला चाहूल लागेल तर ती निघून देखील जाणार आहे. या साईडनं पाहिलं की आपल्याला काहीच दिसत नाही आहे. पूर्णपणे करंजीची जांभळाची वगैरे वेगवेगळी झाडे अशी बसलेली आहेत आणि करंजी झाडे भरपूर आहेत. आता यातून जायचं कसं तर इथून अमेझॉनच्या जंगलामध्ये कसं जायला लागतं तसं वाकून जायची गरज आहे. पाक कडेपर्यंत जायला लागणार आहे. थोडी तर झलक जवळून दिसेल आपल्याला. म्हणून आपण काट्या कुट्यातनं वाकून आणि थोडे पायाकडे पाहत जरा साप वगैरे आहेत का पाहत वगैरे असे करत आपण आतमध्ये चाललेलो आहे. एक वेळ पाण्यातला साप चावला तर भीती वाटणार नाही. कारण की पाण्यातले साप हे बिनविषारी असतात आणि खाऱ्या पाण्यातले म्हणजे समुद्रातले साप हे सर्वात विषारी असतात. पण इथं वर चावला तर मग अवघड आहे. कारण की वर असण्याची सापाची संख्या जास्त आहे. कारण खिचकट देखील भरपूर आहे आणि मगरला आता इथून आपण जवळ जाऊन पाहायचं आहे. म्हणून आम्ही काटाकुट्यातनं रस्ता काढत व्यवस्थित इकडे चाललो. या साईडला तिरके व या साईडला तिरक्या साईडला आतमध्ये कुठेतरी पडलेली आहे ती. आणि या साईडला अरे यार हे काय वेगळेच काट्याचं झाडं दिसतात. पण याच्या पार करता आम्ही जातात तिथून जाणार. त्यातून सांभाळत आणि हळूहळू पाय टाकत आम्ही चाललेलो आहे. कारण की पाय अचानक घुसायचा आणि खाली थोडंसं पाणी असल्यामुळे दलदल टाईपचा प्रकार आहे. पण इतकीशी दलदल नाही आणि मगरीला चाहूल लागली आणि ती आतमध्ये गेलेली आहे. हे बघा तिने कधी चाहूल लागली लक्षात आलं नाही. काळं दिसेल तुम्हाला पाण्यामध्ये. आणि तिला चाहूल लागल्यानंतर ती आतमध्ये गेली. कारण त्या साईडला तिकडे पहुडली होती. ती निवांत पडली होती. आता काय करायचं बघा आपल्याला पाहायला आहे. ती तिथून आपल्याला पाहत आहे की आपण काय करत आहे आणि ती आता निघून जाणार तिथून. पण आपल्याला ती ज्या ठिकाणी बसली होती त्या ठिकाणी जायचा मात्र इच्छा झाली. तिथे तर जाऊन पाहू. आता काट्यातनं कुट्यातनं रस्ता काढता पण जाणार आहे. पण विचार केला जाऊया का नको. कारण ती बुडली आहे. पण आता दुसरीकडे तिथेच असण्याची शक्यता देखील आहे. पण जवळ जाण्यासाठी आम्ही काय केलं तर त्या ठिकाणी जे झाडं वगैरे होते तिथून आम्ही गेलो आणि ती जिथं बसलेली होती त्याच्या एकदम जवळ पोहोचलो आम्ही. हो ते पाठीखालचं हे उठलंय का. पाठीखालचं निशाण उठलेत की आहे का. हो असं पडलेलं इथं पाठीखालचं एक खवलं उठलेत की आहे का. हां अशी पडलेली ना पाठीखाली बी असं खवलं असतात की. आणि ते बरोबर तिथं गाळ्या बसलं उठलं आहे का. अशी वळून सरकून गेले आणि मातीत जी जशी पडली होती तशी हाय असा छाप उठला होता. आणि जाताना तिच्या पायाचे निशाण कसे उठलेत बघा. हे बघा पाय मातीत उतरवत 3 पंजे असतात तिला. 3 पंजेचे इकडे अशी टाकत ती गेले आहे. कुत्र्याचा पाय पण आहे का. बहुतेक कुत्र्याला बी धरले असणार आहे. कुत्र्याला बी खाल्ली असेल. हो इकडे बघ सप्पई रोळत गेल्या. हा इथनं गोल फिरलाय का. अशी शिव पाय सप्पई उठलाय बघ. कसला उठलाय बघ. त्या पायाच्या बारीक रेषा दिसतात भाऊ. मी बी ठेवतो उद्या. आयुष्यपत लय मोठा लागला. लय झाड आहे. भाग कधीची बाहेर गेली का नाही बघ ना यायला. हो सगळं वळलं आहे का. हाय अशी वळत सरपडत गेले. हां ते आत्ताच आहे. सरपटत गेले आहेत नाही का. आहे का इथनं सरपटत बरोबर पाण्यामध्ये अशी गेली.
तिला चाहू लागली रे. आपण जागा एवढ्या लांब नाही येऊ, परत आपण तिकडे आलतो नाही. तिला कशी काय चाहू लागली कोंडा. लई शांत या लागते रे. जबरदस्त दिसली बरं. आपल्याला तिला फक्त जवळून पाहायचं होतं, पण जवळून पाहणं देखील घडलं नाही, कारण की तिची नजर अतिशय तीक्ष्ण असते आणि तिला लगेच चाहू लागल्यानंतर ती गेली आहे. इथे शंख शिंपले वगैरे पडलेले आहेत. काही ठिकाणी कुत्र्याचे पायाचे निशाण देखील आहेत. याचा अर्थ कुत्र्याचे तिने शिकार वगैरे केलेले असू शकते. आणि दलदल मात्र इथे आहे, पण पाय सध्या जास्त घुसत नाही, कारण की पाऊस पडला नाही. पाऊस जर पडला असता हे बा सरपडत गेलं निशाण तुम्हाला दिसेल. शिवाय 2 वेळा देखील गोल फिरलेलं देखील आहे. या ठिकाणी पावसाळ्यात येणं शक्य नाही. आणि जास्त आम्हाला काय वाटलं वाईट, तर या ठिकाणी दारूच्या बाटल्या मित्रांनो पाण्यामध्ये कोण टाकतात बघा लोक. दारूच्या बाटल्या जाता येता आम्हाला दारूच्या बाटल्या दिसल्या. आणि हे निशाण बघा किती क्लिअर आहे. छाप असा बरोबर उठवल्यासारखा मगरीच्या पायाचा छाप बरोबर उठला. इथं पायाच्या जो मागले बाजू असते ते किंवा गळ्यापासला भाग आहे, अशा टाईपचा तो छाप बरोबर तिथं उठलेला आहे. आणि या टाईपचा अशा प्रकारे आता मगरचा ह्या छाप बघून आम्ही आता म्हटलं की जायचं आहे आता पुन्हा आपल्याला आहे असाच रस्त्यातनं, कारण की थोडासा एकमेकाचा हात धरत आम्ही चाललेलो आहे. आणि आम्हाला ह्याच्या काथ्या कुकुट्यामध्ये जास्तीत जास्त आम्हाला बाटल्या दिसल्या मित्रांनो. त्या पण दारूच्या बाटल्या. लोक दारूच्या बाटल्या पिऊन पाण्यात टाकतात. सगळ्यात जास्त बिअरच्या बाटल्या आहेत, पण बिअरच्या बाटल्या त्यानं आम्हाला भरपूर दिसल्या इथं. आणि एक आंबा देखील दिसला. आंबा देखील पडला होता झाडाचा. वर आंब्याचं झाड आहे, पण वर तुम्ही पाहिलं तर आंब्याचं झाड तुम्हाला कुठं दिसणार नाही, कारण की इतकी घनदाट तिथं हे होतं. पण आंब्यावरून कुठं तर पडलेला आहे आणि वर एखादं झाड असणार आहे 100%. हो का, कानकुट आहे का झाडाच्या फांद्या बिंद्या. किती गार आहे बी, कारण करंजी झाड आहे ना, लय गार असते. बघा आंब्याचं झाड उगवणार इथं कुई पडून वर आहे. स्लोप होता आणि इतकं घनदाट होतं की वर आंब्याचं झाड दिसत नव्हतं. पण आंब्याचं झाड वर होतं 100%. त्याशिवाय आंबा पडणार कसा खाली. चिलटं कसली उडायत बघ की, चिलटं बिलटं उडायला आहे का. चिलटं किती आता सध्या उन्हाळ्याचा शेवट चालू आहे. पावसाळ्यात तर इथं येणं शक्यच नाही आहे. का तर इथं दलदल आणि इतकं भयानक वातावरण असतं की साधारण माणूस देखील भिवून त्याला अटॅक येईल अशा प्रकारे वातावरण असतं. पण आपण आता हे उन्हाळ्याचं वातावरण आहे म्हणून खाली गेलो आहे. पक्ष्याचे मोठे मोठे पंख पडलेले आहेत. बहुतेक मगरीने शिकार वगैरे केलेले असू शकते. माझ्यासोबत आपला मित्र अमन देखील होता. पण आपल्याला प्राण्याबद्दल पक्ष्याबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे आणि त्याचा बिहेवियर, नेचर, शिवाय खानपानाची पद्धत वगैरे हे माहीत असल्यामुळे आपल्याला जास्त भीती वाटत नाही. कारण की आपला जरी साप आडवा आला तर त्याला आपण कसंच ट्रीट करायचं आपल्याला माहिती आहे. आणि आता ह्या पाण्याला पाहत आपण ब्लॉग एंड करू. डिग्रजच्या कृष्णाकिनारे असेच मित्रांनो भाग येत असतात. तुम्ही शेअर करत चला. आता याच्यानंतर 3 दिवसातून एक भाग येईल आणि त्याच्यानंतर कंटिन्यू भाग 3 दिवसातून येत राहील. चला खुश राहा, पुन्हा भेटू.